नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना बुवर मेकअप आर्टिस्ट. आमच्या योगाचा जो दिवाळी सेलिब्रेशन होतो त्याचा हा पार्ट 2 आहे. आम्ही ज्या होस्ट होत्या त्या सिंगर होत्या. बघा त्या छान प्रकारे गाणं, थोडं सुंदर गाणं होतं ना. त्या गाण्यामध्ये आम्ही एवढं रंगून गेलो ना की छान एकदम सायलेंट गाणं होतं. इतकं बरं वाटलं ते गाणं ऐकून. आणि नंतर मग सगळ्यांनी त्यांच्या गाण्याची वाव केली. ज्या या होस्ट होत्या या सिंगर पण होत्या आणि या होस्ट पण आहेत. आणि ह्या मागच्या दिवाळी सेलिब्रेशनला पण आम्ही यांना बोलवलं होतं, तेव्हा त्यांनी आमच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळवले होते. या मस्त छान छान प्रकारचे गेम वगैरे खेळवतात. इतकी मजा येते ते गेम खेळण्यामध्ये ना, आणि त्या पण आपल्यामध्ये रंगून जातात. आणि ते सिंगर होत्या हे आम्हाला माहितीच नव्हतं, पण आम्हाला ह्या दिवाळी सेलिब्रेशनच्या पार्टीला कळले की हे सिंगरसुद्धा आहेत. आणि मेन कसं त्यांचा आवाज बसला होता, त्यामुळे गाणं कसं तरी पण गाणं गात होत्या, पण छान होतं गाणं. आणि आम्ही त्यांना म्हटलं की तुमचा आवाज बसलाय तरी पण तुम्ही गाणं खूप छान म्हणतात. सगळ्यांनी त्यांची खूप छान वाहवा केली, त्यांचं चांगलं अभिनंदन केलं. त्यांना म्हटलं तुम्ही खूप छान सिंगर आहात, अशाच तुम्ही गाणी गात राहा छान आणि आम्हाला ऐकवत जा, अशी आम्ही त्यांना खूप रिक्वेस्ट केली. नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पण गाणी गा. मग मी आणि माझी मैत्रीण एक महाराष्ट्रीयन गाणं गायलं, मग बोबू संगतीनं माझ्या तू येशिता. बघा आम्ही गाणं गात होतो. गाणं गात एवढी मजा येत होती ना, कारण मराठीचं ते जुनं सॉन्ग आहे आणि ऑलवेज ओल्ड इज गोल्डच असतं. त्यामुळे त्या गाणी गायला आम्हाला इतकी मजा आली ना. आणि सगळ्यांना मराठी कळत नव्हतं, तरी पण सगळेजण ऐकत होते, बाबा हे गाणं किती छान आहे, सुंदर आहे. आणि मी तर गाणं गाऊन झालं, मग सगळ्यांनी डान्स केला. छान छान गाणं होतं बघा, कसे डान्स करत होतो आम्ही. इतकं छान डान्स करत होतो ना. गाणी पण अशी निवडली होती की त्याच्यावरती अंग आपोआप नाचायला लागलं. छानपैकी नाचलं आणि मग सगळे एकमेकांचं स्टेप बघून नाचत होते छान छान. तुम्ही बघा किती धमाल केली आम्ही. एवढी धमाल केली ना, खूपच मजा आली. सगळ्या लेडीज आपल्या स्ट्रेस विसरून नुसत्या नाचत होत्या. मागे काय काम आहे काय नाही, कसलं टेन्शन नाही. खूप सगळं टेन्शन सोडून आपलं म्युझिकवरती छान नाचत होते. नंतर मग आम्ही लंच केला. बघा पुलाव होता, सलाड होता आणि